आमची बोलीभाषा वेगळी असेल, आम्ही वेगळ्या प्रांतात राहत असू, आमची जीवनशैली वेगळी असेल, पण आम्ही सर्व कराडे एकच आहोत असं लिहिलेलं होतं. खूप आता या विचारात अनुसरून बंगलोर येथील श्री जोशी व श्री नागराज उपस्थित आहेत. मिस्टर नागराज, मिस्टर जोशी हे आपल्यात उपस्थित आहेत. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. या सर्वांचे आपण विशेष स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या ज्ञाती बांधवांनी एकत्र यावं, विचार विनिमय करावा, आदान प्रदान व्हावं, परस्परांशी स्नेह जुळावा या हेतूने महासंघाने या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हा मेळावा आयोजित केलाय आणि त्याला तुम्ही सर्वांनी भरघोस असा प्रतिसाद दिलाय. पण जसं डॉक्टर राजश्री महाजनांनी त्यांच्या काव्यात म्हटलंय की आम्ही कराडे जन मेळविले, कीर्तिवंत धनवंत ही आले, रोप चिमुकले गगनी विडले. खरंच एक सुरुवात कुणीतरी करावी लागते आणि त्याचा विस्तार आज आपण पाहतो आहोत. आपल्या ज्ञातीच्या कीर्तीचा वेलू गगनावर नेणाऱ्या या सर्व मान्यवरांचा आपण आपल्या संघातर्फे महासंघातर्फे इथे सत्कार करणार आहोत. खरं तर आज एक भाग्याची गोष्ट अशी आहे की आपल्याला ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ ज्यांचं फॅमिली डॉक्टर वाचल्याशिवाय आपला शनिवार रविवार चांगला सुखाचा जात नाही आणि अनेक पद्धतीने सोप्या पद्धतीने किती विषय आपल्या एका शरीरावरती किती आरोग्यावरचे विषय इथे त्यांनी आपल्या पुढे मांडले. डॉक्टर श्री बालाजी तांबे आज इथे आवर्जून उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी त्यांचा पहिल्यामध्ये परिचय करून देते. जन्म बडोद्याचा. श्री वासुदेव शास्त्री तांबे खरं तर घरामधलं आध्यात्मिक वातावरण आणि त्यातच असलेली रुची आणि गती ही उपजतच होती. घरामधलं वातावरण वेद उपनिषद पुराण मंत्र तंत्र यासाठी खूप अनुकूल होतं. आध्यात्मिक अभ्यासाबरोबरच अभियांत्रिकी आणि आयुर्वेदाची पदवी घेऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. माता पिता आणि सद्गुरू श्री दत्तात्रय यांच्या आशीर्वादाने या दृश्य जगताबरोबरच त्या पलीकडचं जे जग आहे त्या सूक्ष्म जगताचाही अभ्यास अनेक प्रकारचं लेखन डॉक्टरांनी आपल्यासाठी केलेलं आहे. ओम स्वरूपा या टोपण नावाने केलेलं लेखनही प्रसिद्ध आहे. आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक तर आज घरचा वैद्य असल्यासारखं घराघरामध्ये विराजमान असतं. तसंच श्रीराम विश्व पंचायतन याचं गुजराती मराठी बरोबरच गुजरातीमध्येही रूपांतर झालंय. फॅमिली डॉक्टरचं मी आत्ताच सांगितलं तसं 2003 सालापासून हा जो मंत्र आरोग्याचा घेऊन फॅमिली डॉक्टर आपल्या घरामध्ये येतोय. त्यामुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जरी कालबाह्य झाली असली तरी डॉक्टर श्री बालाजी तांबे यांच्यामुळे आजही ती आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. तसंच आयुर्वेदीय घरगुती उपचार याचंही मराठी आणि इंग्रजीमध्ये पुस्तकाचं रूपांतर झालेलं आहे. आत्मसंतुलन एकोमासिक असे स्वास्थ्य संगीताच्या अनेक सिरीज असतील किंवा त्यांची अनेक आयुर्वेदीय औषधाची उत्पादनं असतील आणि एक प्रचंड विश्वास की डॉक्टरांच्या उत्पादनांवरती आणि त्याला येणाऱ्या गुणांवरती असलेला विश्वास हा खूप मोठा आहे आणि हा विश्वासाचा सेतू घेऊनच आज आपण डॉक्टरांना इथे आमंत्रित केलंय. आत्मसंतुलन विलेज कार्ला इथलं आयुर्वेद फार्मसी योग आणि आरोग्याचं मार्गदर्शन करणारे अनेक कोर्सेस तिथे चाललेले असतात. साम मराठी वाहिनीवरचा श्री गीता योग अनेक जण नित्य नियमाने ऐकतात. सकाळमध्येही त्याचं छोटं निरूपण असतं तेही आपण बघतो. ब्रह्मविद्येचा विचार अनेक वेळा मांडणारे गुरु डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचं आपण आपल्या संघातर्फे इथे स्वागत करणार आहोत. मी श्री आनंदजी पराडकर यांना विनंती करणार आहे जे आपले अध्यक्ष आहेत त्यांनी आदरणीय गुरु श्री बालाजी तांबे यांचा इथे यथोचित असा सन्मान करावा. सत्कार स्वीकारण्यासाठीची जी विनम्रता आपल्याला दिसली
त्यांनी अगदी अत्यंत आदराने खाली झेपून आपला सत्कार हा काकांच्या हस्ते स्वीकारला. यानंतर आपण मुलुंडचे सुरेश शेवडे यांना इथे सन्मानित करणार आहोत. त्यांचाही मी इथे अल्पपरिचय करून देते. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकार, धर्मभूषण प्राध्यापक सुब शेवडे यांचं व्यावहारिक शिक्षण MA 16 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक अशी विविध पदं भूषवलेली आहेत. 1976 पासून ते पूर्ण वेळ प्रवचन, कीर्तन, व्याख्यान या सर्वांमध्ये व्यस्त असतात. आतापर्यंत सुमारे 11,000हून अधिक असे त्यांचे कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. देशाबरोबरच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा अशा अनेक देशांमधली शेकडो प्रवचनं गुरुजींची झालेली आहेत. एकट्या अमेरिकेमध्ये त्यांनी 7 वेळा दौरा करून 85 शहरांमध्ये प्रवचनं दिलेली आहेत. साता समुद्रापलीकडे महाभारत, रामायण, शिवचरित्र, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास किंवा भगवद्गीता, उपनिषद, हिंदू धर्म, जगद्गुरु शंकराचार्य शंकेश्वर पीठाकडून धर्मभूषण अशी त्यांना पदवी मिळाली आहे. विद्वत सभेकडून प्रवचन रत्न, गोवा कीर्तन संमेलनामध्ये कीर्तन विशारद अशी पदवी त्यांना मिळाली. एकूण 12 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यातली काही नावं मी इथे सांगते. 9 महर्षी, एक शास्त्रीय सिद्धांत, शेवडेजींची अमेरिकेतली प्रवचनं, भारतीय संस्कृती, पुत्र अमृताचा, गजानन बावनी, कथा भारत, मम सुखाची ठेव अशा अनेक पुस्तकांचे सरलेखक आहेत. आज कराडे ब्राह्मण संघातर्फे, महासंघातर्फे कराडे समाजभूषण या पदवीने माननीय सुब शेवडे सरांना आपण गौरवणार आहोत. माननीय शेवडे सरांचा इथे सत्कार मी पुन्हा एकदा आनंदजी पराडकर यांना विनंती करणार आहे की त्यांनी आदरणीय शेवडे गुरुजींचा इथे सन्मान करावा. आदरणीय शेवडे गुरुजींचा आपण इथे सत्कार करत आहोत. यानंतर आपण ज्यांना सन्मानित करणार आहोत ते प्रसिद्ध अभिनेत्री, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती इलाताई भाटे. मी जेव्हा इलाताई तिकडनं येताना मला दिसली तेव्हाच वाटलं की आलीस तू फुलले ऋतू. तसं या सभागृहातलं वातावरण एकदम करून गेलं. आजच्या समारंभामधल्या सन्माननीय अतिथी म्हणून आपण ज्येष्ठ अभिनेत्री इलाताईला इथे बोलवले. माहेरून पातकर म्हणजे कराडे आणि सासरून भाटे तेही कराडेच. त्यामुळे 100% कराडे व्यक्तिमत्व. लहानपणापासून अतिशय हुशार विद्यार्थिनी. SSC मध्ये, बोर्डामध्ये, गुणवत्ता यादीमध्ये डॉक्टर होण्याची इच्छा. मग मुंबई विद्यापीठामधून मायक्रोबायोलॉजीमध्ये BSc, मग लॅब टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा. 15 वर्ष स्वतःची लॅब चालवलेली आहे. पण आपलं भाग्य की आपल्याला अशी कोणी अभिनेत्री हवी होती. त्यामुळे लॅब हा चॅप्टर मला वाटतं बंद झाला आणि पुढे लग्नानंतर मात्र लॅब बरोबरच नाटकांमधून छोट्या छोट्या भूमिका, अभिनयाची आवड असल्यामुळे मग त्यानंतर मात्र सहचाराच्या म्हणजे पतीच्याच ध्यानामध्ये आलं आणि त्यांनी आग्रह केला म्हणून एकदा मी जरा जास्त अधोरेखित केलं की त्याच्यामुळे ही गुणी अभिनेत्री आज उभी राहिली. त्यामुळे 1986 सालापासून अपराधी नाटकापासून महामानव असेल, सातलोट असेल, बॅरिस्टर असेल किंवा यू टर्न मधली सगळ्यांना भावलेली भूमिका असेल. प्रायोगिक रंगभूमी बरोबरच गुजराती तसंच हिंदी नाट्यसृष्टीमध्येही त्यांनी कामं केली. ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका विजयाताई मेहता यांच्या मार्गदर्शनाचा भरपूर लाभ इलाताईला मिळालेला आहे.
छोटा पडदा तर इलाताईने तिथे गाजवला आहे ते माहिती आहे. कितीतरी मालिका मी इथे सांगते. दामिनी असेल, असंभव असेल, एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल, आणि आत्ता आपली आऊ ही जी आपल्याला आवडलेली होती कारे दुरावामधली, ती आत्ता नुकतीच संपलेली मालिका असेल. महाराष्ट्र सरकारच्या तसंच साहित्य अकादमीच्या अनेक सन्मानाने इलाताईला पुरस्कृत केले गेले. कलाकाराचा आवाज आणि शब्दफेक, मला वाटतं ती तिची जी स्टाईल आहे ती एकदम अफलातून स्टाईल आणि खूप वेगळी हटके अशी स्टाईल आहे. त्यामुळे तिचं एक वेगळं नाव तिने निर्माण केलंय. पित्याच्या अभिनयाचा एक धागा हाताशी धरून या क्षेत्रामध्ये स्थिरावलेल्या इलाताईंना अभिनय क्षेत्रामधलं हे ज्या कारकिर्दीतलं एक समाधान आहे. अभिनय हे त्यांना विचारांचं अधिष्ठान किंवा बुद्धीचं कोंदण आहे असं त्या मानतात. आणि हा आंतरिक ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या इलाताईचं आज इथे असणं हे तुम्हा सगळ्यांसाठी खूप प्रसन्नता आणि खूप प्रेरणा देणारं आहे. इलाताईला आपण इथे सन्मानित करूया. मी गणेश गुर्जर यांना विनंती करते की त्यांनी इलाताईचा सन्मान करावा. सन्मानचिन्ह, मानपत्र, यानंतर असंच एक आणखी प्रसन्न व्यक्तिमत्व, आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा आपल्या नाती बांधवांचा, त्यामधलंच रवींद्र प्रभू देसाई. पितांबरी प्रॉडक्ट्स मधले रवींद्र प्रभू देसाई विज्ञान शाखेमधून पदवीधर तर ते आहेत. व्यवस्थापन शास्त्राची पदवी त्यांनी घेतली. पितांबरी उद्योग समूहाचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. आपले वडील वामनराव प्रभू देसाई यांच्याकडून उद्योगाचा वारसा त्यांना मिळाला, परंतु वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पुढे न चालवता नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगून त्यांनी पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. आणि पितांबरी प्रॉडक्ट्स ही कंपनी आता 4 विभागांमध्ये सुरू आहे. त्यामध्ये होम केअर विभाग तर आपल्या गृहिणींचा लाडका विभाग आहेच आहे. हेल्थ केअर विभाग पण तितकाच सक्षम आहे. ॲग्रो विभाग आणि फूड केअर विभाग अशा सर्व विभागांमधून 50हून अधिक उत्पादनं आपल्या पितांबरीची आहेत. पितांबरी कंपनीची देशातल्या 20 राज्यांमध्ये जवळजवळ 2,500-3 हजाराहून अधिक वितरक आहेत. आणि मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड अशा अनेक देशांमधून आफ्रिकेमध्ये सुद्धा ही उत्पादनं निर्यात केली जातात. म्हणजे कॉलर ताट म्हणजे काय असतं ते आपल्याला बरोबर कळेल. पितांबरीने ठाणे शहरात अत्याधुनिक आणि अद्ययावत अशा सामग्रीने आवश्यक सोयी सुविधांनी सुसज्ज असा पितांबरी फोटो स्टुडिओही सुरू केलेला आहे. विविध व्यावसायिक संस्था आणि छायाचित्रकार यांना तो भाडेतत्वावर दिला जातो. मुद्दाम त्यांच्या व्यवसायाची ही एक वेगळी बाजू म्हणून मी इथे अधोरेखित केली. रवींद्र प्रभू देसाई यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. मग यशस्वी उद्योजक असेल, उद्योगश्री पुरस्कार असेल किंवा कर्तृत्व पुरस्कार असेल, ज्युएल ऑफ टिसा हा पुरस्कार ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तर्फे असेल, जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचा उद्योगरत्न पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार, कोकण भूमी प्रतिष्ठानचा कोकण आयडॉल पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार आहेत. पण आज आपल्यासाठीचा सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे ते आज आपल्यासाठी इथे उपस्थित आहे. तर त्यांचा आपण इथे सन्मान करूया. मी पुन्हा एकदा गणेश गुर्जर आपल्याला विनंती करते की त्यांनी रवींद्र प्रभू देसाई यांचा सन्मान. धन्यवाद. यानंतर ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत ते डॉक्टर प्रचिम शेजवलकर. पुणे शहरामधलं एक ऋषितुल्य असं हे व्यक्तिमत्व. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शेजवलकर सरांना मोठं आदराचं स्थान आहे. 1952 पासून आजपर्यंत 62 वर्ष उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये अध्यापन, 13 वर्ष उपप्राचार्य, प्राचार्य, अधिष्ठाता
10 वर्ष पुणे विद्यापीठामध्ये वाणिज्य विभाग प्रमुख आणि 1974 पासून आज सलग 40 वर्ष पदव्युत्तर व्यवस्थापन संस्थांमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून सर कार्यरत आहेत. मला खूप चाणक्याचं थोडंसं वाक्य आठवतं. चाणक्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी एक ओळ अशी लिहिलेली आहे की शिक्षक के सामर्थ्य पर कधी संदेह मत करणार. तर एक शिक्षक काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेजवलकर सर आहेत. पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे, भारती विद्यापीठाचा मिळालेला आहे. शेजवलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 87 विद्यार्थ्यांनी PhD मिळवलेली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय. अन्य संस्थांमध्येही सरांचा मुलाचं मार्गदर्शन असतं अध्यक्षस्थानावरून. पाठ्यपुस्तकं किंवा अन्य वैचारिक अशी सलग 43 पुस्तकं सरांची प्रसिद्ध आहेत. 600हून अधिक व्याख्यानं किंवा आकाशवाणीवरती भाषणं. अतिशय संवेदनशील, भावनाप्रधान. संधी आली तरी फार प्रकाश झोतात जायचं नाही असा स्वभाव, पण समयी जशी तेवत राहते आणि उजेड देत राहते त्याप्रमाणे आज सर्वच क्षेत्रामध्ये शेजवलकर सरांचा जो वावर आहे हा अशा पद्धतीचा मार्गदर्शक आणि आश्वासक असा वावर आहे. पुणे महानगरपालिकेतर्फेही त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. टॉप मॅनेजमेंट क्लबतर्फे, रेसिडेन्सी क्लबतर्फे, कॉस्मॉस बँकेतर्फेही सरांना गौरवण्यात आलंय. आज आवर्जून सर आपल्या ज्ञाती बांधवांसाठी इथे उपस्थित आहेत. सरांचा सन्मान करण्याची विनंती करते मी पुन्हा एकदा गोपाळ भाटवलेकर. शेजवलकर सरांना आपण इथे सन्मानित केलं. पण मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की त्यांचं वय 87 वर्ष आणि 87 विद्यार्थ्यांना PhD साठी त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे खरोखरच जागतिक असं वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि कुठेही रेकॉर्डसाठी धावाधाव न करता मिळवलेलं असं ते रेकॉर्ड आहे. यानंतर आपल्या समोर आहेत पण आपल्याला ज्यांचा अभिमान वाटतो ते ज्येष्ठ पत्रकार विजयराव कोवळेकर यांनाही आज आपण इथे सन्मानित करणार आहोत. पत्रकार, साहित्यिक, कवी अशी त्यांची ओळख करून देणं मला अतिशय आवडेल. लांजा, वनुगळे लांजा इथला त्यांचा जन्म. 8 फेब्रुवारी 2007 ते 7 फेब्रुवारी 2012 यामध्ये राज्याचे माहिती आयुक्त म्हणून सरांनी काम केले आहे आणि याच कालावधीमध्ये या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही सरांनी सांभाळलेला आहे. मग लोकमत वृत्तपत्र समूह असेल किंवा संपादकीय सल्लागार म्हणून लोकसत्तामध्ये त्यांनी काम केलेलं असेल. 87 ते 2000 मध्ये मुख्य संपादक सकाळमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. उपसंपादक केसरीमध्येही काम केलंय. नंतर त्यांचं प्रकाशित साहित्य सांगायचं तर आतलं आकाश असेल किंवा प्रतिमासारखा ललित आणि वैचारिक लघुनिबंधांचा संघ असेल. संवाद खंड 1 आणि खंड 2 पैलू हा त्यांचा राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि ललित लेखनाचा असा हा संग्रह. त्याला राज्य सरकारचा साहित्य पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांच्या चित्रपट गोष्टींबद्दल पटकथा, संवाद आणि गीतलेखनाचं अंग हे विलक्षण, वेगळं आणि भावणारं असं अंग आहे. एका पत्रकारामध्येही इतकी उत्तम जाणीव, इतकी संवेदनशीलता असू शकते. कुरुक्षेत्र असेल, कथा तिच्या लग्नाची असेल, आव्हान असेल, 7-4 घरात मधली गीतं असतील किंवा तू तिथं मी मधली गीतं असतील, ही सगळी गीतं कोवळेकर सरांच्या, जे निर्भीड पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहे त्यांनीच लिहिलेली ही गीतं आहेत. अनेक नाटकं, दूरचित्रवाणीवरून त्यांचं काम आहे. पत्रकारितेबद्दल अनेक पुरस्कार
तसंच पुणे मराठी ग्रंथालयाचा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार, एकीकडे ज्येष्ठ पत्रकाराचा पुरस्कार, एकीकडे ज्येष्ठ साहित्यिकाचा पुरस्कार, अनेक मोठ्या मंडळांचे ते सदस्य आहेत, सभासद आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ असेल किंवा दादर माटुंगा कल्चरल सेंटर असेल, सर्वच ठिकाणी सरांचा शांत, संयत आणि तितकाच आत्मविश्वासपूर्ण असलेला वावर हा समाजाचा तोल सावरणारा वावर आहे असं आपल्याला नक्कीच वाटतं. आदरणीय सरांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. मी आदरणीय डॉक्टर श्री बालाजी कांबळे यांना विनंती करते की त्यांनी विजया कुवळेकर यांना इथे सन्मानित करावं. पत्रकार, कवी, साहित्यिक आदरणीय विजया कुवळेकर, बहुतेक 2 शाली होत्या की काय असंही वाटलं. धन्यवाद. सरांनीच त्यांच्या तू तिथं मी मधल्या काव्यामध्ये असं म्हटलंय की आलो कुठून कोठे तुडवीत पाय वाट, पण साऱ्या ऋतूत जपूया हृदयातला वसंत. कधी ऊन झेलले तर कधी तृप्त चांदण्यात, पण साऱ्या ऋतूत जपूया हृदयातला वसंत. हा वसंत जपत आपण पुढे जाऊया. पुढचे सूत्र प्रभात. धन्यवाद विनय. एकापेक्षा एक अनमोल रत्न आपल्या ज्ञातीमध्ये आहेत. आज फक्त ऑलरेडी पैलू पाडलेल्या या रत्नांना आपण पुन्हा उजाळा देतोय आपल्या ज्ञातीतील मान्यवरांकडून. त्यांचा सत्कार करून त्यांचं कौतुक करून यानंतर आपले पुढचे सत्कारमूर्ती आहेत नागपूरचे विश्राम जामदार. सुमारे 45 वर्षांपासून उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विश्रामजी सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून संपूर्ण नागपुरात, विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध